नमस्कार. एक मिनिट हां. 10 आडवा शब्द आहे. 1 हात लांबीचे, दोन्ही बाजूला धार आणि पुढे चिंचोके टोक असलेले हत्यार. 3 अक्षरी. कट्यार. नाही, 1 मिनिट. पण उभं पण बघूया. 10 उभं आहे. क्षीण होणे, कृश. 3 अक्षरी शब्द म्हणजे होणे म्हणजे क्रियापद. क्षीण होणे. ती बारीक झाली आहेस. किती खंगली आहेस. 1 मिनिट. खंगली म्हणजे कट्यार नाही, खंगणे असेल तर मग खंजीर असायला हवं ना. 1 मिनिट हां. खंजीर. काय मज्जा येते ना शब्दकोडी सोडवायला. लहानपणी रविवारी दुपारी आम्ही सगळे एकत्र कोडं सोडवायला बसायचो. किती नवीन शब्द कळायचे आणि मज्जा पण यायची. अलीकडे बॉन्डिंग एक्सरसाइज म्हणतात ना, तसं काहीतरी. हां, आणि फक्त घरात नाही हां, म्हणजे प्रवासात, एखाद्या अगदी दुकानात सुद्धा कोणी एक जण पेपर उघडून कोडं सोडवत असेल तर बाकीचे आपोआप सामील व्हायचे. आम्ही सुद्धा शूटिंगला मेकअप रूममध्ये एकत्र कोडी सोडवायचो. काही मोठी कोडी सोडवताना तर तासन तास कसे जायचे कळायचंही नाही. आणि आतासारखं काही गुगल नव्हतं तेव्हा, की अडलं की घेतली मदत. उलट डिक्शनरी असली तरी ती उघडायची नाही. कारण मग काय मजा ना. शब्दकोडं सोडवताना भाषेची मैत्री होतेच, पण मेंदूलाही व्यायाम होतो. डिमेन्शिया वगैरे जे आजार आहेत ना, ते दूर ठेवायला हा उत्तम उपाय आहे असं डॉक्टरही सांगतात. अनेकांना ना स्वप्न पडायची शब्दकोडं सोडवून कुकर किंवा इस्त्री जिंकल्याची. तुमच्या शब्दकोड्याविषयी काय आठवणी आहेत आम्हाला नक्की प्रतिक्रियेमध्ये सांगा. तुम्ही कधी कुठलं बक्षीस जिंकलं होतं का? तर आता या शब्दकोड्याचा जन्म कसा झाला हे तुम्हाला ठाऊक आहे का? जगातलं पहिलं शब्दकोड जे वर्तमानपत्रात प्रकाशित झालं ते 21 डिसेंबर रोजी म्हणजे 1913 साली न्यूयॉर्क वर्ल्ड नावाच्या एका अमेरिकन वृत्तपत्रात रविवारच्या आवृत्तीत. म्हणजे शब्दकोडं हे किमान 112 वर्ष जुनं आहे. हे पहिलं शब्दकोडं तयार केलं होतं आर्थर विन या पत्रकाराने. पण हे पहिलं शब्दकोडं आजच्या शब्दकोड्यांसारखं नव्हतं दिसायला. आणि आज जगभरात आपण त्याला क्रॉसवर्ड्स असं म्हणतो. ते नावही वेगळं होतं. चला तर मग आज पाहूया कसं होतं हे जगातलं पहिलं शब्दकोड आणि आर्थरला ते का तयार करावं असं वाटलं. आर्थर वेन यांचा जन्म इंग्लंडमधील लिव्हरपूल इथे झाला. तरुण वयातच त्यांनी वृत्तपत्र क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी अमेरिकेची वाट धरली. सुरुवातीला त्यांनी पिट्सबर्ग प्रेस इथे काम केलं आणि नंतर न्यूयॉर्क वर्ल्ड या आज अस्तित्वात नसलेल्या तथाकथित येलो जर्नालिझमसाठी ओळखल्या जाणाऱ्या वृत्तपत्रात ते दाखल झाले. जोसेफ पुलित्झर यांच्या नेतृत्वामुळे न्यूयॉर्क वर्ल्ड तेव्हा अतिशय गाजत होतं. वृत्तपत्र म्हणजे नुसत्या बातम्या पुरवणं नाही, तर सर्वसामान्य वाचकाला त्यातून करमणूक, विरंगुळाही अपेक्षित असतो, ही पुलित्झर यांची भूमिका होती. त्यामुळे अगदी हलक्या फुलक्या बातम्या, भरपूर चित्र आणि कॉमिक्स यामुळे न्यूयॉर्क वर्ल्ड हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय प्रकाशनांपैकी एक ठरलं. आणि अमेरिकेत दररोज 10 लाखांहून अधिक प्रतिविक्रीचा टप्पा गाठणारं हे पहिलंच वृत्तपत्र बनलं. पुलित्झर यांनी नेली ब्लाय सारख्या गाजलेल्या पत्रकारांची नेमणूक केली. ब्लाय यांनी वर्ल्डसाठी केलेल्या धाडसी पत्रकारितेतील एक प्रसंग विशेष गाजला. त्यांनी अवघ्या 72 दिवसात जगप्रदक्षिणा पूर्ण केली. 1890 साली वृत्तपत्राचं कार्यालय मॅनहॅटनच्या दक्षिण टोकाला पार्क रो इथे सिटी हॉलच्या शेजारी नव्या 18 मजली उभारलेल्या सोन्याच्या घुमटाने सजलेल्या गगनचुंबी इमारतीत हलवण्यात आलं. त्या काळी वर्ल्डचं हे कार्यालय जगातील सर्वात उंच कार्यालयीन इमारत असं मानलं जात होतं. 1911 मध्ये वृत्तपत्राने आपला साप्ताहिक रंगीत पुरवणी विभाग सुरू केला, फन. 1913 पर्यंत आर्थर विन यांच्याकडे फनची जबाबदारी सोपवण्यात आली. त्या वर्षीचा क्रिसमस विशेषांक त्यांना तयार करायचा होता, जो रविवार 21 डिसेंबरला प्रसिद्ध होणार होता. विन मोठ्या अडचणीत सापडले, कारण त्यांच्या हातात भरपूर जागा होती, पण ती भरून काढण्यासाठी काहीच सामग्री नव्हती. न्यूयॉर्क वर्ल्डच्या संपादकांनी विन यांना मेंदूला चालना देणारं कोडं तयार करता येईल का असं सुचवलं होतं. विन यांना आपल्या बालपणातील मॅजिक स्क्वेअर नावाचं एक कोडं आठवलं.
त्या कोड्यात काही शब्द अशा रीतीने मांडायचे असत की त्यातील अक्षरं आडव्या आणि उभ्या दोन्ही दिशांनी सारखीच वाचता येतील. याच आठवणीवर आधारित म्हणजे त्याचा आधार घेत विन यांनी अधिक मोठा आणि गुंतागुंतीचा चौकट आराखडा तयार केला आणि थेट शब्द देण्याऐवजी त्यासाठी सूचक प्रश्न म्हणजे क्लूज दिले. आज आपल्याला परिचित असलेली शब्दकोडी प्रामुख्याने मोठ्या चौकोनी आकृतीत मांडलेली असतात, हो की नाही? मात्र विन यांचं हे जे पहिलं कोडं ते वेगळ्याच रचनेत होतं, म्हणजे हिऱ्यासारख्या डायमंड आकाराचं होतं आणि मध्यभागी पोकळ ठेवलेलं होतं. खरं तर बदल केवळ आकारापुरताच मर्यादित नव्हता. सुरुवातीला विन यांनी आपल्या या निर्मितीला छेदणाऱ्या रेषांवरून वर्ल्ड क्रॉस असं नाव दिलं होतं. फन्स वर्ल्ड क्रॉस पझल असं सर्वप्रथम छापण्यात आलं होतं. नंतर कधीतरी चक्क टायपिस्ट कडून झालेल्या चुकांमुळे क्रॉस वर्ल्ड हा शब्दप्रयोग रूढ झाला. म्हणजे योग्य किंवा बरोबर शब्द सांगा असं म्हणणाऱ्या शब्दकोड्यासाठीच चुकीचा शब्द वापरला जातो आहे. आहे की नाही गंमत? आणि या शब्दकोड्यासाठी जे क्लू दिले होते ना ते सुद्धा किती मजेशीर होते. आता हे बघा. व्हॉट बार्गेन्स हंटर्स एन्जॉय सेल्स अ रिटन एक्नॉलेजमेंट receipt, such and nothing more, mere, cultivate, farm, bird, dove, bar of a wood or iron, rail, opposed to less, more, what artists learn to do, draw, what this puzzle is, hard, fastened, tied, an animal of prey, lion, found on the seashore, sand, the close of a day, evening, to elude, evade, the plural of is. आणि आता हे शब्द बघूया. To govern is rule, part of your head, face, a feast, knife, a talon, sear, part of a ship, spar, a daydream, reverie, exchanging, trading, what we all should be, morale, to sink in mud, murd, the fiber of the Gomoti palm is dough, a boy, lad, a pigeon, dove, one, Tain, a river in Russia, Neva, to agree with, side, an aromatic plant, nerd. काही सोपे प्रश्न तरी काही विचार करायला लावणारे आणि काही मिश्किल सुद्धा. म्हणजे आता हे बघा ना. व्हॉट वी ऑल शुड बी, मोराल, किंवा व्हॉट दिस पझल इज, हार्ड. हे असं काहीतरी नवीन लोकांना मिळाल्यावर ते लगेच शब्दकोड किंवा हा प्रकार लोकप्रिय झाला. तर अशा प्रकारे एका साध्या कल्पनेतून आणि बालपणीच्या आठवणीतून जगभरात लोकप्रिय ठरलेल्या शब्दकोड्यांचा जन्म झाला. पण फन म्हणून सुरू झालेल्या या शब्दकोड्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात महत्वाची भूमिका बजावली. हे आज अनेकांना ठाऊक नसेल. 1914 मध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं. रोजच्या युद्धाच्या बातम्या वाचून लोक चिंताग्रस्त होत होते. अशा वेळी न्यूयॉर्क वर्ल्डने एक युक्ती केली. पहिल्या पानावर भीषण बातम्या होत्याच, पण त्या बाजूला आत शब्दकोड आहे याची जाहिरात येऊ लागली. त्या उदास वातावरणात लोकांना काहीतरी विरंगुळा हवा होता. त्यामुळे आता शब्दकोड्यासाठी पेपर घेतला जाऊ लागला. सगळ्या पेपर्समध्ये शब्दकोडी येऊ लागली. 1920च्या दशकात शब्दकोड्यांचा अक्षरशः स्फोट झाला. शब्दकोड्याच्या काळ्या पांढऱ्या चौकटी फॅशनचाही भाग बनल्या आणि क्रॉसवर्डचे मोजे भलतेच पॉप्युलर झाले. आता आणखी एक गंमत सांगते. वृत्तपत्रासाठीची पहिली 7 शब्दकोडी स्वतः तयार केल्यानंतर विन यांनी एक युक्ती वापरली. वर्ल्डच्या वाचकांना त्यांनी सूचित केलं की शब्दकोड सोडवण्यापेक्षा ते तयार करणं अधिक अवघड आहे. विन यांचे वाचक हे वाचून प्रभावित झाले आणि नकळत विनचं काम स्वतःच करू लागले.
फेब्रुवारी 1914 मध्ये श्रीमती M.B. वूड या नावासह शब्दकोडे प्रसिद्ध होणाऱ्या पहिल्या महिला कोडे रचनाकार ठरल्या. पुढच्या वर्षापर्यंत मात्र विन यांची युक्ती अपेक्षेपेक्षा फारच यशस्वी ठरली. म्हणजे 7 मार्च 1915च्या कोड्यापूर्वी दिलेल्या संपादकीय नोंदीत विन यांनी आपल्या कार्यालयातील स्थितीचं जिवंत चित्र रंगवलं. ते म्हणतात, जिथे नजर जाईल तिथे पेट्या, ड्रम आणि खोके, सगळ्यात फक्त शब्दकोडी भरलेली, जी शांतपणे प्रकाशनाची वाट पाहत आहेत बिचारी, असं त्यांनी लिहिलं होतं. वाचकांनी आपला उत्साह थोडा आवरावा अशी विनंती करत ते पुढे म्हणाले, कोडे संपादकांनी सौजन्याने असा हिशोब लावला आहे की सध्याचा साठा शब्दकोड्यांचा इसवी सन 2100च्या डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पुरेल. पण यावरून शब्दकोड्याने लोकांवर काय गारूड घातलं होतं हे लक्षात घ्यायला हवं. पण या सगळ्यात न्यूयॉर्क टाइम्स हे अमेरिकेतलं एकमेव वृत्तपत्र होतं ज्यांनी कधीही शब्दकोडं छापलं नाही. आपलं वृत्तपत्र बातम्यांसाठीच घेतलं जावं, क्रॉसवर्ड सारख्या फॅडसाठी नाही, अशी त्यांची भूमिका होती. पण 15 फेब्रुवारी 1942 रोजी जपानी नौदलाच्या हवाई दलाने पर्ल हार्बर इथे अमेरिकन नौदल तळावर हल्ला केला. संपूर्ण अमेरिका हादरली. सगळीकडे ब्लॅकआउट सुरू झाले. त्या क्षणी शब्दकोडं हे क्षुल्लक करमणूक राहिलं नाही, तर ते एक आवश्यक विरंगुळा बनलं. आजूबाजूच्या बातम्या इतक्या निराशाजनक असताना वाचकांचं मानसिक संतुलन टिकवून ठेवणारं ते साधन होतं. त्यामुळे सुल्झबर्गर यांनी टाइम्समध्ये शब्दकोडं सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यामागे त्यांची एक ठाम भूमिका होती की जर टाइम्समध्ये शब्दकोडं असणारच असेल तर ते देशातील सर्वोत्तम शब्दकोडं असलं पाहिजे. सुल्झबर्गर यांनी सायमन अँड शूस्टर या प्रकाशन संस्थेच्या अत्यंत यशस्वी शब्दकोडे संग्रह मालिकेचे संपादन करणाऱ्या मार्गारेट पीथरब्रिज फॅरर यांची टाइम्सच्या कोडे संपादकपदी नियुक्ती केली. फॅररबाईंनी आखून दिलेले नियम आजही जगभर पाळले जातात. खास करून त्यांनी तयार केलेली संडे ब्रेकफास्ट टेस्ट, म्हणजेच शब्दकोड्यातील सूचक प्रश्न आणि उत्तरं सर्व वयोगटांसाठी योग्य, सभ्य आणि स्वीकारार्ह असावीत, हा नियम. क्रॉसवर्डचा इतिहास असाच खूप रंजक आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंग्लंडमध्ये तर शब्दकोड्यांना घेऊन एक अतिशय गंभीर केस उभी राहिली. म्हणजे लिओनार्ड डॉक्टर नावाचे एक शाळेचे मुख्याध्यापक शब्दकोडी बनवायचे. त्यांच्या शब्दकोड्यात काही शब्द आले जे सैन्यात कोडवर्ड म्हणून वापरले जात होते. आता त्यामुळे ब्रिटिश गुप्तचर यंत्रणा सावध झाली आणि डॉक्टर यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरण्यात आला. पुढे त्यातून काही सिद्ध झालं नाही, पण त्यांच्या भोवती संशयाचं वातावरण कितीतरी वर्ष टिकून राहिलं. नंतर उघड झालं की त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी सैनिकांच्या छावणीत काही शब्द ऐकले होते आणि आपले सर रोज वेगवेगळे शब्द शोधत असतात, म्हणून त्यांनी सरांना येऊन ते शब्द सांगितले. ते कोडवर्ड्स आहेत याची काही त्यांना कल्पना नव्हती. सरांना तर त्याहूनही नव्हती. आणि गुप्त शब्द असले तरी त्यांचा एरवी काहीतरी अर्थ होताच ना. त्यामुळे ते शब्द कोड्यात आले आणि आपल्या मिशनचे गुप्त शब्द तेव्हाच कोड्यात कसे आले उत्तर म्हणून हे पाहून सैन्य अधिकारी सुद्धा चक्रावले. पण आपले विद्यार्थी अडचणीत येऊ नयेत म्हणून याविषयी कोणी काही बोलायचं नाही, अशी त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना शपथ दिली. आणि बिचारे एकटे पोलिसांच्या ससेमिऱ्याला सामोरे गेले. मराठी वृत्तपत्रातली कोडी हा आपल्या भावविश्वाचा भाग झाली आहेत, पण त्यामागे हा असा रंजक इतिहास आहे म्हणून असं वाटलं की तो तुम्हाला सांगावा. आणि आता डिसेंबर महिन्यात नाताळच्या सुट्टीत आपणही सगळ्यांनी खूप शब्दकोडी सहकुटुंब सोडवावी. चांगली आहे ना कल्पना? प्रयत्न तर करून बघूया. आणि मराठी वृत्तपत्रात शब्दकोडी कशी आली त्याचा इतिहास जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? आम्हाला नक्की प्रतिक्रियेमध्ये सांगा. जाता जाता पुन्हा एकदा क्रॉसवर्डला आपण हॅपी बर्थडे म्हणूया. क्रॉसवर्ड शतायुषी तर झालंच आहे, पण डिजिटल युगात नवीन रूप घेऊन ते आपल्या भेटीला येतच आहे. तेव्हा ते अजून 100 वर्ष तरी तरुण राहील यात काही शंका नाही. मग कसा वाटला आजचा भाग आणि ही आजची माहिती? प्रतिक्रियेमध्ये नक्की कळवा.
आणि असे वेगवेगळे विषय पाहण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची यूट्यूब वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. आता मी उरलेलं शब्दकोड सोडवते. नमस्कार. 10 झालं, आता 11.